नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची जी सर्वच लाभार्थी प्रतीक्षा करत होते ती आता प्रतीक्षा मित्रांनो संपलेली आहे. कारण की अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेली आहे की कोणत्या तारखेला कधीपासून पैसे जमा होणार आहेत. चला तर मग आपण त्यांनी ट्विट केलं ते पाहूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. मित्रांनो, म्हणजेच अदिती मॅडमने सांगितलेलं आहे की आजपासून पैसा खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आज, उद्या आणि परवा अशी 3 दिवसामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. मित्रांनो, ज्या तुमच्या खात्याला आधार लिंक आहे त्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये लवकरच तुमचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आजपासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे असं स्वतः अदिती मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत सर्व लाभार्थ्यांना आता आनंदाची बातमी आहे की जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची सर्वच जण प्रतीक्षा करत होते तो हप्ता आता आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जमा जर झाला असेल मित्रांनो तर त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सांगू शकता. जर जमा झाला नसेल तर पुढील 2 दिवसामध्ये म्हणजेच उद्या आणि परवा या दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा नक्कीच होतील मित्रांनो. कारण आजपासूनच ही योजनाचे पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अदिती मॅडमने सांगितलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.